नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बरेच दिवसांनी आज आपली रेसिपी अपलोड होत आहे. 10 ते 15 दिवसांनी भरपूर गॅप झालेला आहे. तर थोडी महालक्ष्म्यांची तयारी चालू होती, त्यामुळे थोडा गॅप पडलेला आहे. तर आता मी एक दिवस आड रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करेन. तरी पण महालक्ष्म्यामुळे जेवढे जमेल तेवढे व्हिडिओ टाकेल, त्यानंतरच आपलं कंटिन्यू चालू ठेवेल. तर बघा, तर तुम्ही बघू शकता, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ब्रेड पकोडे बघणार आहोत. तर हे ब्रेड पकोडे सर्वांनाच आवडते. पावसाळा आहे, पाऊस चालू असलं की ब्रेड पकोड्याची भज्याची आठवण येते. पण भज्यापेक्षाही अगदी सुंदर असे ब्रेड पकोडे लागतात. तर ब्रेड पकोडे अगदी 10 ते 15 मिनिटात, कमी वेळात, कमी साहित्यात झटपट होतात. तर चला तर मग वेळ न घेता ब्रेड पकोडे या रेसिपीला सुरुवात करूया. ब्रेड पकोडे दिसताच आपल्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल तर पहा, मस्त जबरदस्त असे जसे गाड्यावर मिळतात किंवा बाहेर खातो आपण तसेच झालेले आहेत. तर आज आपण घरच्या घरी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहे. तर बटाटे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर कुकरमध्ये टाकायचे आहे. तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आपल्याला आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, मस्त 3 शिट्ट्यामध्ये छान आपले आलू इथे बॉईल झालेले आहेत. तर आता आपण जे थंड करून वरचे साल काढून घ्यायचे आहेत, छिलके काढायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने काढून घेऊयात. तर सगळ्या आलूचे आपले छिलके काढून झालेले आहे. तर आता हे चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घेतलेले आहे. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. माझा चमचा हा छोटा आहे म्हणून मी 3 चमचे घालत आहे. जर तुमचा मोठा असेल तर तुम्ही 2 चमचेही घालू शकता, पुरेसं आहे. तेल हे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. कमी जास्त प्रमाण तेलाचं तुम्ही करू शकता. तर इथे मी तेल छान तडतडल्याच्या नंतर मोहरी घालून घेतलेली आहे. तर मोहरी झाल्याच्या नंतर लगेच एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान असा तेलामध्ये परतू द्यायचा आहे. कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे. 4 ते 5 पाकळ्या सोलून मी ठेचून घेतला आहे लसूण आणि तो सुद्धा घातलेला आहे. तर लसूण सुद्धा आपला छान इथे परतत आलेला आहे. तर बघा, मस्त असा मंद आचेवरच आपल्याला ही फोडणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत. तर ह्या हिरव्या मिरच्या सुद्धा तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे. तर आलूची भाजी करता वेळेस लाल तिखट न टाकता हिरवी मिरचीच घालायची, म्हणजे छान होते भाजी. आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मी 5 ते 6 पानं. तर कढीपत्ता थोडा जास्तही टाकला तरी काही हरकत नाही, सुगंध छान येतो आलूच्या भाजीला. इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. तर गरम मसाला सुद्धा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच आपल्याला हे जे आपण आलू मॅश करून घेतलेले होते बटाटे, तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर तेलामध्ये छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे. तर बघा, मस्त लगे याच्यामध्ये मंद आचेवरच करायची आहे, म्हणजे आपली छान होते ही भाजी. तर आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घालत आहे. तर मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही कितपत मीठ खाता भाजीमध्ये त्यावर डिपेंड आहे घालण्याचं. तर एवढ्या आलूसाठी मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, तर पुरेसा आहे. तर बघा, छान असं मॅश करून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर कोथिंबीर घातल्याच्या नंतर लगेच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान अशी वाफ येते. बघा, मस्त लगे आपली इथे भाजी आपली इथे तयार आहे. तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तर हे 1 वाटी बेसन पीठ मध्ये आपल्याला 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेले आहे आणि साधारणतः अर्धा चम्मच हातावर क्रश करून ओवा घातलेला आहे. हातावर क्रश केल्यामुळे ओव्याचा सुगंध छान सुटतो. चवीपुरतं मीठ घालायचं आहे बेसन पिठामध्ये सुद्धा. भाजीत टाकलेलं आहे तर बेसन पिठामध्ये थोडं कमी घालायचं आहे. तर बघा, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर असं छान असं फेटून घ्यायचं आहे. खूप असं जास्त पातळही नाही ठेवायचं आणि भज्याला जसं घट्ट ठेवतो तेवढं घट्टही नाही ठेवायचं. भज्यापेक्षा थोडी पातळ अशी कन्सिस्टन्सी या मिश्रणाची ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता.
तर अशा पद्धतीनं हे आपलं झालेलं आहे. तर मस्त दिसत आहे. तर याच्यामध्ये किंचित असा सोडा टाकायचा. ज्यावेळेस आपल्याला ब्रेड पकोडे आता बनवायचे तेव्हा लगेचच आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे. आणि हे आपण भाजी लावून घेतलेली आहे या ब्रेडला दोन्ही, आणि वरतून ब्रेड लावून घेतली. आणि असं आपल्याला ह्या बेसन पिठामध्ये हाताच्या साहाय्यानं छान असं सगळ्या बाजूनं बुडवून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने सगळ्या ब्रेड तिरप्या अशा कापून घेतलेले व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण या सगळ्या ब्रेडला बटाट्याची भाजी लावून घेणार आहोत. म्हणजे ही आलूची भाजी आपली बघा अशा पद्धतीने. आणि आपल्या इथं आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर तेल छान असं गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला ब्रेड पकोडा टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त दोन्ही साईडनं सुद्धा असं तेल झाऱ्याच्या साहाय्यानं टाकायचं आहे. छान असं तेलामध्ये मस्त असा हा ब्रेड पकोडा तळून घ्यायचा आहे. तर हे ब्रेड पकोडे घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट होणारे आहेत नाश्त्यासाठी. मस्त असा दिसत आहे आपला ब्रेड पकोडा. तर तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व ब्रेड पकोडे आपण इथे तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे कमी वेळात कमी साहित्यात झटपट अगदी 10 ते 15 मिनिटात तर बनून तयार होतात हे ब्रेड पकोडे. तर तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही हे नक्कीच 15 मिनिटामध्ये ब्रेड पकोडे त्यांना देऊ शकता. मस्त खूप छान लागतील, आवडीने खातील तुमचे पाहुणेसुद्धा आणि खुश होतील. तर तुम्हाला हा माझा ब्रेड पकोड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा. आणि हो, ही ब्रेड पकोड्याची रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, नवीन रेसिपी पाहत राहा. तुम्ही माझा ब्रेड पकोड्याचा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.